अनाथांची दीदी. नमस्कार मित्र. अनाथांची दीदी. सतीश भाऊने आपण सिव्हिल आलो होतो चक्कर मारायला. सतीश भाऊ म्हणले की इथे आजी आहेत, त्यांच्यावर आपण डिस्कस करून बोलूया त्या कुठल्या आहेत काय आहेत. आजी काय नाही. कुठल्या आहेत तुम्ही? हे वय हा, सगळं कुठलं आहे? मी सातारची. सातारची म्हणजे हे गाव सातारा आहे. होय. हा, तुम्ही कुठल्या गावचं? हे सासपडची सासर बेगर लक्ष्मीनगर. लक्ष्मीनगर सासपड. हा, बरं, असं का झोपला इथं? झोपले तासभर. हा ऑपरेशनचं डोळ्याचं काय म्हणतात ते बघते. हा, नाही तर जर चांगलं तर आपलं सगळे नाही उठले. मला कोण नाही मग. कोण नाही तुम्हाला? थोडं उठा की, जरा थोडं उठून बसा की, थोडस बोलूया आपण. तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय? हा, काय झालं डोळ्याला? काय एकच डोळ्याच्या फक्त. एकच? हा, हे नाही शरीर दिसतंय सगळं. सगळं दिसतंय? हा, तुम्ही बसलेलं मला दिसतंय. बर. तुम्ही सिस्टर आहे ना? हा, असू दे. हा हा, बर, ऑपरेशन करायचंय हो. म्हणून सिव्हिल आला या? हा, मी का आपलं शनिवारी येऊन गेले. पत्ता बित्ता रक्त चेक करून घेतलं. आता काही नुसतं ऑपरेशन करायचं. ऑपरेशन करायचं म्हणतात. घरी कोण कोण आहे तुमच्या? माझ्या घरी कोण नाही व. एकटेच आहे व्हय तुम्ही? एकटाच आहे. ती शेजारची पोरगी चहा करून देते. बर. सून आहे काय पण मी तुमच्या लेकीवाणी आहे. सावतर आहे सून. सावतर आहे सून? हो. असं म्हणजे काय? दारू सून दारू पिते? धाकटा नातू बी पितो, थोरला नातू बी पितो. मावशी तुम्हाला काय सांगायचं, तुमच्या लेकीवाणी आहे. बर, तुम्हाला कोण समजत नाही का? नाही कोण समजेल. नाही समजत का? डॉक्टर आता ऑपरेशन करतो म्हणले ते. हा, बरोबर ना? गाव तुमचं कुठलं? बेगर लक्ष्मीनगर. सासपड बेगर लक्ष्मीनगरच्या ह्या आजी आहेत. त्यांच्या कुटुंबात त्या म्हणतायत सून नातू वगैरे दारू पितात. त्यांना कोण समजत नाहीये. त्यांना एका डोळ्याने अजिबात दिसत नाहीये. एका डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हणून ते सिव्हिल आता आलेले आहेत. डॉक्टरनी कदाचित सांगितलं असेल त्यांना की आज उद्या ऑपरेशन करूया म्हणून. ते एकट्याच आहेत. हो. तर आपण त्या डॉक्टर बरोबर डिस्कस करूया, डॉक्टरशी बोलून घेऊया. आजींना काय सहकार्य पाहिजे, काय आपल्याकडे मदत हवी ते आपण त्यांना देऊया. एकटी लोक ह्या जिल्ह्यामध्ये भरपूर आहेत. आजी आपण एक आश्रम बांधणार आहे मोठं. अन्न वस्त्र निवारा औषध पाणी सगळं. याल का आमच्या बरोबर? पुढे आम्ही बांधणार आहे, बांधकाम करणार आहे. मला बांधकाम होतं. तुम्हाला पण घेऊन जाऊ की. बांधकाम करायला नाही, काटे उचलायला नाही, राहायला तिथं येईन की. याल ना? हो, या आपण आजी बरोबर बोललो. मित्र, लवकरात लवकर आपण आश्रमाची निर्मिती करून जे अशी लोक जे भटकत आहेत, एकटे दुखते, त्यांना आपण निवारा देऊया. तर हा व्हिडिओ जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.